नमस्कार मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण याच्यामध्ये MHT CET PCM PCB या एक्झामच्या ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही जे भरले होते त्या ॲप्लिकेशन फॉर्मच्या करेक्शन विंडोज 5 तारखेपासून म्हणजे 5 मार्चपासून सुरू होत आहेत. 5, 6, 7 हे 3 दिवस ते करेक्शन करता येणार आहे. कोणकोणत्या गोष्टीमध्ये करेक्शन करता येणार आहेत, कोणाला त्याच्यात अप्लाय करता येणार आहे का, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. पण लक्षात घ्या, ज्यांनी फीस पूर्ण भरून अप्लाय केलेलं आहे त्यांनाच ॲप्लिकेशनमध्ये एडिट म्हणजेच करेक्शन विंडोमध्ये काही करेक्शन करता येणार आहेत. आता कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये करेक्शन करता येत आहेत? कॅन्डिडेट्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, त्यानंतर तुम्हाला जर समजा अटेम्प्ट बदलायचे म्हणजे कोणाचं चुकून काय झालेलं, विद्यार्थ्यांना बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की दोन्ही अटेम्प्टचा फॉर्म एकदाच भरायचा होता. मग अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून CET सेलने यावर्षी पुन्हा तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट किंवा एकच अटेम्प्ट जर समजा तुम्ही कुठलाही सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला अटेम्प्ट चेंज करण्याचं म्हणजे अटेम्प्ट वाढवण्याचं तुम्हाला ऑप्शन आहे. त्याची एक्स्ट्रा फीस जी काय असेल ती फीस पे करून तुम्हाला तो अटेम्प्ट वाढवता येईल. समजा चुकून असं झालं असेल कोणीतरी PCMच सिलेक्ट केलं आहे, सर मला PCB पण द्यायचं होतं, किंवा PCB सिलेक्ट केलं आहे, सर मला PCM पण द्यायचं होतं, असं जर कोणी असेल त्याला देखील त्याच्यामध्ये अपडेट किंवा एडिट करता येणार आहे. ठीक आहे, तर या 5-7 गोष्टींमध्ये चेंजेस करता येतील. 2 अजून गोष्टी अशा आहेत की तुमचा फोटो आणि सही. तुमच्या फोटो आणि सहीमध्ये जर काय डिस्क्रिपन्सीज असतील तर तुम्ही ते देखील बदलू शकता. ठीक आहे, तर तुमचं कॅन्डिडेटचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, फोटो, सिग्नेचर, अटेम्प्ट. ठीक आहे, अटेम्प्ट रिवाईज करते. तुम्हाला अटेम्प्टमध्ये PCM PCB ते सिलेक्ट करायचं असेल किंवा एक अटेम्प्टचे 2 अटेम्प्ट करायचे असतील तर ते तुम्ही चेंज करू शकता. आणि 5 मार्चपासून आयसर ॲप्टिट्यूड टेस्टचे ॲप्लिकेशन फॉर्म्स सुरू होत आहेत. ज्यांना भरायचे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. कॉन्टॅक्ट नंबर आपला खाली दिलेला आहे, तोच आहे 7888042208. ठीक आहे, या नंबरवर जर कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही तर फक्त शेवटी 08च्या ऐवजी 04 लावा. तुम्हाला पूर्ण तुमच्या ज्या काही तुमच्या प्रॉब्लेम्स असतील किंवा काही क्युरीज असतील त्याचं तुम्हाला आन्सर दिलं जाईल. ओके, आणि नीटचे फॉर्म भरणाऱ्यांसाठी नीटची फॉर्म भरण्याची तारीख 8 मार्च शेवटची आहे. ठीक आहे, सध्या एक अंदाजे 18,60,000च्या आसपास विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. अजून जर दिवसाला आपण 1-1 लाख जरी पकडलं तर 22 लाखापर्यंत विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले जातील असा अंदाज आहे, किंवा 22 ते 23 लाख फार फार तर होऊ शकतात. बघूयात गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी किती कमी होत आहेत किंवा कमी वाढत आहेत. ठीक आहे, तर ज्यांना कोणाला नीटचे फॉर्म भरायचे असतील, आयसरचे फॉर्म भरायचे असतील म्हणजे IITचे फॉर्म भरायचे असतील, आयसर ॲप्टिट्यूड टेस्टचे, त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. ठीक आहे, आणि ज्यांना करेक्शन करायचं असेल MHT CETच्या ज्यांनी फॉर्म्स आपल्याकडनं भरले आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. करेक्शन करण्यासाठी तुम्हाला क्लासवर किंवा कुठेही येण्याची गरज नाही, ऑनलाईन करेक्शन होतं आहे. फक्त ज्यांना अटेम्प्ट वाढायचे आहेत त्यांना तेवढी ॲडिशनल फीस जी आहे ती पे करावं लागेल. ओके, थँक्यू.